ज्याचा विषय आहे इफिशियन्सी ओरिएंटेशन आणि सिस्टमॅटिक प्लॅनिंग, पद्धतशीर नियोजन कसं गरजेचं असतं कोणत्याही व्यवसायामध्ये. आणि ह्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत KTCS सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे 2 डिरेक्टर्स आहेत आपल्यासोबत. पहिले आहेत उत्कर्ष तलवेलकर सर, जे बी मेकॅनिकल आहेत. नंतर त्यांनी MBA मार्केटिंगमध्ये केलेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीमधनं आणि IT कंपनी मध्ये त्यांचा 25 पेक्षा जास्त वर्षांपासून वर्क एक्सपिरियन्स आहे. त्यांच्यासोबत आहेत दीपक कुदळे सर. त्यांचं पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि PGDBA यांनी सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये केलंय NITIE मधनं आणि त्यांचाही IT मध्ये 25 पेक्षा जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर सुरुवातीला सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे तुम्ही तुमच्याविषयी, तुमच्या कामाविषयी, कंपनीविषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांगा ना. हो जरूर. त्याच्यासाठी मी एक छोटं प्रेझेंटेशन केलेलं आहे, ते मी वापरीन. हो. आणि ते मी आता माझा स्क्रीन शेअर करतो. हो. व्हेरी गुड. ठीक आहे, मी आता कंपनीबद्दल माहिती सांगतो आणि ती सांगताना मी थोडासा क्रम असा ठेवणार आहे की आम्ही आत्ता जे करतो आहोत, आमची कंपनी आत्ता जे करते ते मी फार क्विकली कव्हर करीन आणि त्याच्यानंतर बेसिकली जास्त वेळ मी हे सांगेन की आम्ही सुरू कशी केली कंपनी. तर सुरुवात करताना आम्हाला काय काय अनुभव आले, काय काय त्यात इश्यूज आले, आम्ही सोडवले कसे ते, तर याच्यावरती मी आय थिंक जास्त भर देईन. तर तशी मी सुरुवात करतो आता. आमच्या कंपनीचं नाव आहे KTCS सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. ही 2008 साली आम्ही सुरू केली आहे, मी आणि दीपकने. आणि आमच्या कंपनीचे आत्ताचे जे सध्याचे सर्व्हिस ऑफरिंग्स आहेत तर ते बेसिकली ह्या क्षेत्रातले आहेत. आम्ही ओरॅकल ई-बिझनेस सूट हे आमचं मुख्य फोकस एरिया आहे. आता IT मध्ये जर तुम्ही बघाल तर खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे IT हे खूप ब्रॉड कॅटेगरीने जर आपल्याला विभागायचं झालं तर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असते. नंतर हा एक प्रकार असतो ITतला. त्याच्यानंतर जे ऑलरेडी कंपन्यांनी बनवलेले सॉफ्टवेअर्स असतात, जसे ओरॅकलचे सॉफ्टवेअर्स आहेत ई-बिझनेस सूट. नंतर SAP ने बनवलेले असतात, जसं मायक्रोसॉफ्टने बनवलेले प्रोडक्ट्स असतात. तर ते बिझनेस ॲप्लिकेशन्स या अशा कंपन्यांनी बनवलेले असतात आणि ते तशा ॲप्लिकेशन्सचं इम्प्लिमेंटेशन हा एक पार्ट असतो. इम्प्लिमेंटेशन या ॲप्लिकेशन्सचं, नंतर त्याच्याशी संलग्न असणाऱ्या सर्व्हिसेस, या प्रकारच्या गोष्टी करणाऱ्या IT कंपन्या असतात. नंतर IT कन्सल्टिंग करणाऱ्या कंपन्या असतात की कुठली टेक्नॉलॉजी कुठल्या कंपनीने कशासाठी कधी वापरावी हे सांगणारे लोक. ओके, तर कन्सल्टिंग हा एक वेगळा प्रकार असतो IT फील्ड मधला. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हो सर. येतोय आवाज. येस सर. येस सर. हा हा. हो सर. कन्सल्टिंग हा एक वेगळा प्रकार असतो आणि सपोर्ट म्हणून पण एक वेगळा भाग असतो की एखाद्या कंपनीकडे जे IT ॲप्लिकेशन्स आहेत, म्हणजे ते त्यांनी स्वतः डेव्हलप केलेले असोत किंवा इतर कंपन्यांची ते वापरत असोत, तर त्या ॲप्लिकेशनच्या वापरात काही प्रॉब्लेम्स आले, काही इश्यूज आले त्याच्यामध्ये, तर ते सोडवणं किंवा त्या ॲप्लिकेशनमधून काही क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स मीट होत नसतील, कुठल्या प्रोसेसेस त्यातनं करता येत नसतील, तर त्या ॲप्लिकेशनचं कॉन्फिगरेशन बदलणं आणि त्या प्रोसेसेस एनेबल करून देणं, ह्या प्रकारच्या गोष्टी या सपोर्टमध्ये होतात. ओके. आणि मग इतर गोष्टी असतात. म्हणजे दुसरी एक वायडर कॅटेगरी बघायची ठरली यातली, तर ती म्हणजे या बाकीच्या कंपन्या जसे की डिजिटल मार्केटिंग वगैरे. ओके, किंवा सोशल म्हणजे कुठला तरी एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणारे. तर ह्या जर आपण अशा कॅटेगरीज बघितल्या तर त्यात आम्ही कुठे येतो, म्हणजे आता KTCS काय करते, तर KTCS ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ॲज सच आम्ही करत नाही. आमचा जो सर्व्हिस एरिया आहे तो मुख्यतः इम्प्लिमेंटेशन आणि सॉफ्टवेअर सर्व्हिसेस रिलेटेड टू इम्प्लिमेंटेशन,
ओके, याच्याशी म्हणजे ह्यात मोडतो. आणि इम्प्लिमेंटेशन आम्ही कसलं करतो तर ओरॅकल ई बिझनेस सूट आणि त्याच्याशी रिलेटेड इतर ॲडॉन्स हे आम्ही डेव्हलप करतो. नंतर म्हणजे इम्प्लिमेंट करतो, डेव्हलप करतो आणि त्याला लागणारा सपोर्ट आम्ही प्रोव्हाइड करतो. हा आमचा मुख्य भाग झाला सर्व्हिस ऑफरिंग्समधला. आणि त्याच्याशी रिलेटेड कन्सल्टिंग पण आम्ही करतो. म्हणजे आमचं कन्सल्टिंग हे मुख्यतः सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या ॲप्लिकेशन्स, त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि त्याचं यूज बिझनेस बेनिफिट मिळवून देण्यासाठी या प्रकारात मोडतं आमचं कन्सल्टिंग. ओके, तर आम्ही बेसिकली एक कन्सल्टिंग आणि सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी आहोत जी ओरॅकल ई बिझनेस स्पेसमध्ये काम करते. असं थोडक्यात सांगायचं तर आम्ही हे काम करतो. ओके, आता ओके, आम्ही ही सुरू कशी केली तर ही 2008 मध्ये मी आणि दीपकने सुरू केलेली आहे. आणि सुरुवात आमची अगदी छोटी होती, म्हणजे आम्ही दोघंच होतो. आणि सुरुवातीला आम्ही जे काम केलं होतं नोकरीत असताना ते सगळं याच फील्डमधलं होतं. तर त्याचंच एक्सटेन्शन म्हणून आम्ही सॉर्ट ऑफ फ्रीलान्सिंग जसं असू शकतं त्या पद्धतीने आम्ही सुरू केली होती एक कंपनी. ऑल्दो आम्ही सुरुवातीपासूनच हा उद्देश ठेवला होता की एक वन नाईट शॉप हे वाटू नये, म्हणून आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही पहिल्या दिवसापासून सुरू केलेली होती. आणि पण आमचा मोड ऑफ एंगेजमेंट विथ द क्लायंट वॉज काइंड ऑफ अ फ्रीलान्सर, वॉज दॅट ऑफ अ फ्रीलान्सर. जसं फ्रीलान्सर्स काम करतात तसं. म्हणजे दीपक हा त्याच्या स्ट्रेंथच्या एरियामध्ये क्लायंट्सला त्याच्या स्वतःच्या सर्व्हिसेस देत होता आणि मी पण माझ्या ज्या स्ट्रेंथ्स होत्या त्या सर्व्हिसेस मी काही क्लायंट्सला देत होतो. तसं आम्ही दोघंच होतो काम करणारे. नंतर हळूहळू हे वाढत गेलं. नंतर हळूहळू आमचे एम्प्लॉईज आले. जसजशी कामं अजून मिळत गेली तसतसे आम्ही त्याला लागणारी लोकं घेत गेलो आणि हळूहळू ही कंपनी वाढत गेली. तर आता आमच्याकडे साधारणपणे एक 30च्या आसपास लोक आहेत आमचे स्वतःचे एम्प्लॉईज आणि कॉन्ट्रॅक्टवरचे एम्प्लॉईज असे मिळून. हे सुरुवातीला जसं मी सांगितलं की आम्ही इंडिव्हिज्युअली काम करत होतो याच्यात आमच्याच फील्डमध्ये, जे की ओरॅकल ई बिझनेस सूटमधलंही एक स्पेशलाइज्ड फील्ड होतं व्हॅल्यू चेन प्लॅनिंग म्हणून. आम्हाला सुरुवातीचे जे क्लायंट्स मिळाले ते सगळे आमच्या या व्हॅल्यू चेन प्लॅनिंगमधल्या एक्सपर्टीजच्या जोरावर मिळाले. क्लायंट कुठून मिळाले तर आमच्या पर्सनल नेटवर्कमधून. आणि कुठल्या सर्व्हिसेससाठी तर त्या सर्व्हिसेससाठी ज्याच्यामध्ये आमची स्वतःची एक्सपर्टीज खूप चांगली होती आमच्या एम्प्लॉयमेंटमध्ये असताना केलेल्या प्रोजेक्ट्समुळे. ओके, तर आमच्या इंडिव्हिज्युअल कॅपॅबिलिटी आणि इंडिव्हिज्युअल नेटवर्क ह्या दोन गोष्टी लिव्हरेज करून आम्हाला सुरुवातीची कामं मिळत गेली. ओके, आणि ती कामं करताना आणि आम्ही ती कामं करताना जसं तुम्हाला हे दिसतंय आता कन्सल्टिंग, इम्प्लिमेंटेशन, डेव्हलपमेंट आणि पोस्ट गो लाईव्ह सपोर्ट या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही करत गेलो. आणि हे करताना आम्ही हे एन्श्युअर केलं की आम्ही जे काही डिलिव्हर करू ते खूप चांगल्या क्वालिटीचं असेल. म्हणजे भले ती कन्सल्टिंग सर्व्हिसेस असो किंवा इम्प्लिमेंटेशन असो किंवा एखादा डेव्हलपमेंटचा पीस असो, ते आम्ही असं डिलिव्हर केलं की आमच्या क्लायंटकडनंच आम्हाला पुढची कामं सतत मिळत गेली आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली मिळत गेली. ओके, म्हणजे आता एक जनरली प्रश्न असतो की कुठलीही कंपनी कस्टमर मिळवण्यासाठी काय काय करते. तर आम्ही जे केलंय ते थोडं वेगळं आहे इतर सगळ्या कंपन्यांपेक्षा. आम्ही आमच्या ॲक्च्युअली जे सुरुवातीचे कस्टमर्स मिळाले तर त्या कस्टमर्ससाठी आम्ही जी कामं केली त्या कामाच्या डिलिव्हरीच्या क्वालिटीवरती आम्ही फोकस ठेवला. ओके, आणि तो इतकं चांगलं डिलिव्हर केलं की त्या कस्टमरकडनंच आम्हाला नवीन कामं मिळत गेली. त्या कस्टमरकडनंच आम्हाला नवीन रेफरन्सेस मिळत गेले. त्या लोकांनी आम्हाला कामं दिली. म्हणजे आम्हाला आत्तापर्यंत म्हणजे कंपनीची सुरुवात जी झाली आहे 2008 मध्ये, तर 2008 पासून आत्ता 2021 पर्यंत आम्हाला कुठल्याही क्लायंटकडे आम्हाला काम द्या असं सांगायला जायला लागलेलं नाही. ओके, तर हाही मला एक मुद्दा तुम्हाला सांगायचा होता की प्रोजेक्ट जरी मिळाले तरी ते आपण कसे डिलिव्हर करतो
याच्यावरती आपलं कंपनीचं पुढचं फ्युचर खूप अवलंबून असतं. ओके. म्हणजे नुसती कामं मिळवत राहणं हे महत्त्वाचं नसतं कंपनीसाठी. मिळालेल्या कामांना आपण कसा न्याय देतो आणि ते कसं डिलिव्हर करतो, हे पण तितकंच महत्त्वाचं असतं. किंबहुना सगळ्यात जास्त महत्त्वाचं ते असतं. ओके. आणि ओके. म्हणजे आम्ही सुरुवात केली. सुरुवातीची कामं मिळाली ती आम्ही इंडिव्हिज्युअली करत होतो. आणि आम्हाला पहिला प्रॉब्लेम आला तो आम्हाला जेव्हा वेगळ्या प्रकारचा प्रोजेक्ट आमच्या एक्झिस्टिंग क्लायंटने देऊ केला त्यावेळेला. आणि त्या प्रोजेक्टला आम्हाला एक टीम लागणार होती. टीम लागणार होती म्हटल्यावरती लोकं मिळवायची कुठून? म्हणजे एम्प्लॉयी घ्यायचे तर ते बसणार कुठे? हे सगळे प्रॉब्लेम्स होते. म्हणजे या प्रकारचे प्रॉब्लेम्स होते. आणि ती आमची स्टेज अशी नव्हती, की तिथं आम्ही खूप इन्व्हेस्ट करू शकू जागेत वगैरे. मग म्हणून आम्ही एका मित्राच्या मीटिंग रूममध्ये मीटिंग रूम भाड्याने घेतली आणि तिथून आमची कंपनी ॲक्चुअली सुरू झाली असं म्हणता येईल. तोपर्यंत आम्ही आपापल्या घरातनंच काम करत होतो. मग तो प्रोजेक्ट आमचा एक व्यवस्थित सक्सेसफुल झाल्यानंतर आम्हाला त्या प्रकारचे प्रोजेक्ट मिळायला लागले. म्हणजे लोक आमच्याकडे एक कंपनी म्हणून त्यांनी बघायला सुरुवात केली, रादर दॅन लुकिंग ॲट अस ॲज टू इंडिव्हिज्युअल्स. मग काम बदललं आमचं. एक प्रोजेक्ट्स मिळायला लागले, ज्याच्यासाठी लोकं लागायला लागली. मग आम्ही एक स्वतःचं ऑफिस भाड्याने घेतलं. तिथं शिफ्ट झालो. तिथं एम्प्लॉईज वाढले. एक्झिस्टिंग क्लायंटकडे कामं वाढली. त्या क्लायंटने जे रेफरन्सेस दिले होते त्यांच्याकडेही नवीन प्रोजेक्ट्स मिळाले आणि आमची टीम वाढत गेली. पण या सगळ्यामध्ये आमचा फोकस जर कुठला राहिला, तर तो यालाच राहिला, की डिलिव्हरीची क्वालिटी आम्ही एन्शुअर केली सतत 2008 पासून आत्तापर्यंत आणि आम्ही ती तसेच करत राहणार आहोत याच्यापुढेही. ओके. आणि असं करत मग आम्हाला क्लायंट आमचे जे होते ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पण त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट करायला सुरुवात केली, की तुम्ही Oracleमध्ये करताच आहात, तर मग इतर गोष्टींमध्ये पण कामं करा. ओके. तर मग तसं आम्ही इतर फील्ड्समध्ये पण गेलो. आत्ता आमच्याकडे Oracle ई-बिझनेस व्यतिरिक्त इतर बिझनेस ॲप्लिकेशन्स जसे ServiceNow आहे. नंतर वेगवेगळ्या पर्पजसाठी बनलेले क्लाउड ॲप्लिकेशन्स आहेत. तर त्याच्या सर्व्हिस ऑफरिंग्स आमच्या आहेत. एस-एफ-डी-सीमध्ये आम्ही काम करतो. तर असं हळू हे वाढत गेलेलं आहे. म्हणजे आता आय विल क्विकली गो थ्रू द सर्व्हिस ऑफरिंग्स व्हिच आर मेन्शन्ड हिअर. पण ते तसं तितकं तुम्हाला आत्ता रिलेव्हंट नाही आहे. डिलिव्हरी बेनिफिट्स प्लस ही आमची कन्सल्टिंग सर्व्हिस ऑफरिंग आहे. नंतर व्ही-सी-पी हे सप्लाय चेन ॲप्लिकेशन्समधले ॲडव्हान्स्ड ॲप्लिकेशन्स आहेत Oracleचे. त्यात आमच्या सर्व्हिसेस आहेत. कस्टम डेव्हलपमेंट जी म्हटलो मी, ती आहे. नंतर आम्ही रिसोर्स शेअरिंग पण करतो इतर आमच्या पार्टनर्स बरोबर. म्हणजे त्यांच्या प्रोजेक्ट्सवर रिसोर्स शेअरिंग म्हणजे त्यांच्या प्रोजेक्टवरती आमची लोकं काम करतात आणि आमच्याकडे प्रोजेक्ट असतील आणि आमच्याकडे लोकं नसतील, जी त्यांच्याकडे असतील, तर आम्ही त्या पार्टनर्सकडनं लोकं घेऊन ते करतो. आणि यात एक सांगायचा मुद्दा असा, की आमचे पार्टनर हे आमच्यापेक्षा बरेच मोठे पण आहेत. ओके. आमचे बरेचसे पार्टनर आमच्यापेक्षा मोठे आहेत आणि त्यांच्याकडची लोकं सुद्धा आमच्याकडे कामं करतात. आणि हे केवळ आमच्या डिलिव्हरीवरच्या फोकसमुळे आम्हाला चांगली कामं मिळतात आणि त्या चांगल्या कामांकडे अट्रॅक्ट होऊन आम्हाला चांगलं टॅलेंट या लोकांकडनं मिळतं काम करायला आमच्यासाठी. आम्ही ट्रेनिंग्स पण कंडक्ट करतो आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट पण करतो इतर क्लायंटसाठी. ओके. ओके. तर हे थोडक्यात KTCS बद्दल आहे. तुम्हाला ह्यात जर अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. सर, एखाद्या क्लायंटचा एखादी नक्की म्हणजे एक असा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस नक्की काय देतात? थोडी एक्सप्लेन कराल का? म्हणजे एक्झॅक्टली काय? बरं. ओके. आता ही जी पहिलीची सर्व्हिस ऑफरिंग्ज आहे, Oracle ई-बिझनेस सूट आणि व्ही-सी-पी ॲप्लिकेशन्स डिप्लॉयमेंट. हां, हां. तर तुम्हाला ऐकून माहिती असेल, की एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंगचे ॲप्लिकेशन्स असतात. हं. हं, हं. तर ते ॲप्लिकेशन्स म्हणजे काय? आता समजा Oracleचं जर बघितलं, तर Oracleचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं ॲप्लिकेशन असतं. नंतर Oracleचं पर्चेसिंग किंवा प्रॉक्युरमेंट मॅनेजमेंटचे ॲप्लिकेशन्स असतात. ओके. मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटचे ॲप्लिकेशन्स असतात हो, आणि हे हो. सगळं मिळून Oracle ई-बिझनेस सूट तयार होतो.
एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी म्हटलं तर त्यांना काय काय कुठल्या कुठल्या प्रोसेसेससाठी ॲप्लिकेशन्स लागतात, तर मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागतं, फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी लागतं, प्रॉक्युरमेंटसाठी लागतं, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी लागतं. आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे ओरॅकल बिझनेस सूट. ओके, तर हे ओरॅकलने ऑलरेडी बनवून ठेवलेलं ॲप्लिकेशन आहे. तर बनवून ठेवलेलं ॲप्लिकेशन हे जेव्हा क्लायंट वापरतो तेव्हा ते त्या क्लायंटला त्याच्या स्वतःच्या गरजेनुसार कॉन्फिगर करून घ्यायला लागतं. त्याच्या प्रोसेसेस त्यातनं इम्प्लिमेंट करण्यासाठी, त्यातनं एक्झिक्यूट करण्यासाठी. प्रत्येक कंपनीची पर्चेसिंग हँडल करायची पद्धत वेगळी असते. प्रत्येक कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग हे वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. त्यांचं बिल ऑफ मटेरियल वेगळ्या पद्धतीने मेंटेन होत असतं. ओके, वर्किंग प्रोसेस वेगळ्या पद्धतीने एक्झिक्यूट होत असतं. तर हे जे वेगवेगळ्या प्रकार असतात, म्हणजे हे जो प्रोसेस एक्झिक्युशनचे जे वेगवेगळे प्रकार असतात किंवा टाईप्स असतात, त्याच्यासाठी हे ॲप्लिकेशन आपल्याला कॉन्फिगर करायला लागतात. आणि इम्प्लिमेंटेशनमध्ये बेसिकली हे प्रॉडक्ट कॉन्फिगरेशन हा महत्त्वाचा भाग येतो. म्हणजे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात, म्हणजे आमच्यासारखे, तर त्यांचं मुख्य काम या इम्प्लिमेंटेशनमध्ये ते प्रॉडक्ट व्यवस्थित कॉन्फिगर करणं क्लायंटच्या बिझनेस प्रोसेसेसनुसार हे असतं. मग ह्यात येतं काय, यात मुख्यतः या इम्प्लिमेंटेशन सर्व्हिसेसमध्ये डिलिव्हरीमध्ये काय काय इन्शुअर करायला लागतं. तर यात हे इन्शुअर करायला लागतं की तुम्हाला क्लायंटच्या रिक्वायरमेंट पूर्ण समजल्या आहेत का नाही समजल्या. ओके, मग त्याच्यासाठी क्लायंटची इंडस्ट्री आधी समजून घ्यायला लागते, त्या इंडस्ट्रीचे पेन पॉईंट्स समजून घ्यायला लागतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या बिझनेस प्रोसेसेस एक्झिक्यूट करायची बेस्ट पद्धत काय आहे ते समजून घ्यायला लागतं. आणि त्याच्याशी क्लायंटची एक्झिस्टिंग प्रोसेस जी आहे ती कम्पेअर करून त्यातला इम्प्रूव्हमेंट क्लायंटला सजेस्ट करून मग इम्प्रूव्ड प्रोसेसनुसार ते ॲप्लिकेशन कॉन्फिगर करायला लागतं. करेक्ट. ओके, तर हा भाग येतो. म्हणजे ह्यातही तुम्ही बघितलं तर प्रॉडक्ट हा प्रकार फार नंतर येतो. म्हणजे प्रॉडक्टमध्ये करायच्या गोष्टी, सॉफ्टवेअर प्रॉडक्टमध्ये करायच्या गोष्टी हा नंतर येतो. सुरुवातीला क्लायंटला पूर्णपणे समजून घेणं, त्याचा बिझनेस समजून घेणं, त्याच्या बिझनेस प्रोसेसेस समजून घेणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. हो. ओके, नाही, नक्कीच. आणि मला खरं तर पुढचा जो प्रश्न होता ना, की तुम्ही ग्राहक कसे मिळवता, जे तुम्ही सांगितलं, की तुमच्या बिझनेसची खासियत अशी आहे, की तुम्ही क्वालिटी आणि डिलिव्हरीवरती फार विश्वास ठेवता आणि ते तुम्ही नक्की चांगल्या प्रकारे करताय. आणि त्यातनंच मग क्लायंटकडनंच त्यांची किंवा बाकीच्यांच्या रेफरन्सनं चांगले कस्टमर्स मिळतात आणि त्यातनं काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. हो, हो, ते आहे. पण हे सुरुवातीचे मिळाले कसे तेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे 2 गोष्टी आम्ही आत्तापर्यंत पाळलेल्या आहेत आणि त्यांचा आम्हाला फायदा झालेला आहे. एक म्हणजे वी हॅव इन्व्हेस्टेड टाईम अँड एफर्ट इन बिल्डिंग अ गुड नेटवर्क. ओके, म्हणजे आम्हाला सुरुवातीचे जे मिळाले ते आमच्या नेटवर्कमधनं मिळाले आणि ते नेटवर्क असणं हे खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. ते आमच्यासाठी महत्त्वाचं ठरलेलं आहे. त्या नेटवर्कमधनं मिळाले आणि मिळालेल्या कामांमधून मग इतर अपॉर्च्युनिटीज आमच्यासाठी जनरेट झाल्या. त्या का जनरेट झाल्या? तर ते काम आम्ही कसं डिलिव्हर केलं त्यामुळे, ज्या पद्धतीने आम्ही केलं त्यामुळे. पण सुरुवातीला, अगदी सुरुवातीला आम्हाला क्लायंट कुठून मिळाले? तर नेटवर्कमधनं. बरोबर, बरोबर. तर नेटवर्क असणं आणि मिळालेली कामं तुम्ही कशा पद्धतीने एक्झिक्यूट करता आणि त्या कामातनं काय व्हॅल्यू डिलिव्हर करता, ज्याने तुम्हाला काम दिलंय त्याला, म्हणजे त्या क्लायंटला, त्याच्यावरती मग तुमचा पुढचा कोर्स हा खूप अवलंबून असतो. बरोबर, बरोबर. सर, आता पुढे जाताना ॲक्चुअली मला आता विचारायचं आहे, की आता तुमची कंपनी किंवा कामाचं स्वरूप आम्हाला सगळ्यांना कळालेलं आहे. आणि आजचा जो विषय आहे, की इफिशियन्सी ओरिएंटेशन आणि सिस्टमॅटिक प्लॅनिंग. तुमच्याकडं ती जवळ-जवळ 30 एम्प्लॉईज किंवा तुमचे टीम मेंबर्स काम करतात. आता मग त्याच्यात तुम्ही हे सिस्टमॅटिक प्लॅनिंग आणि इफिशियन्सी ओरिएंटेशन कसं करता? आम्ही ॲक्चुअली हे जे आपलं सेशन आहे त्याचे आम्ही 3 पार्ट करून घेतलेले आहेत. एक म्हणजे आमच्या कंपनीची बॅकग्राऊंड देणं. नंतर आत्ताचा जो मुख्य टॉपिक येतो की इफिशियन्सी ओरिएंटेशन आणि इफेक्टिव्ह प्लॅनिंग. करेक्ट. तो भाग जो आहे तो म्हणजे दीपकची स्ट्रेंथ आहे. तर दीपक त्याच्यावरती बोलेल आणि ते जास्त म्हणजे ते ही इज द ऑथॉरिटी ऑन दॅट एज फार ॲज आवर बिझनेस इज कन्सर्न. राईट. तर तुम्ही दीपककडे कंट्रोल द्या आणि मग आम्ही इफिशियन्सी ओरिएंटेशन आणि प्लॅनिंग
प्लॅनिंगचा इफेक्टिव्हनेस कसा इन्शुअर करतो आमच्या कंपनीमध्ये, राईट. त्यावर तो सांगेल. येस, ओव्हर टू यू दीपक सर. हो, थँक्यू. माझा आवाज ऐकू येतोय का? हो, एकदम क्लिअर. हो, ओके. तर आधी आपण इफिशियन्सी ओरिएंटेशन या विषयावरती बोलूया. म्हणजे की बेसिकली हे आम्ही आमच्या कंपनीमध्ये कसं इम्प्लिमेंट केलंय हो. किंवा यूज करतो त्याचा. ओके. आता हे कसं आहे, ही जी काय कन्सेप्ट आहे इफिशियन्सी ओरिएंटेशन, ही मुळातच म्हणजे माणसांना धरून आहे, म्हणजे पीपल ड्रिव्हन आहे. ओके. आणि आमची जी फील्ड आहे ते मुळातच IT सर्व्हिसेस असल्यामुळे इथे अगेन पर्सन किंवा पीपल किंवा माणसं हेच महत्वाची आहेत, म्हणजे आमचे एम्प्लॉईज. इथे कुठलंही आमच्याकडे प्रोडक्ट नसल्यामुळे किंवा इतर मशिनरी काही नसल्यामुळे जे काय फोकस आहे तो फक्त एम्प्लॉईजवर येतो. ओके. आणि आता ही जी गोष्ट आहे इफिशियन्सी ओरिएंटेशन, ही एका दिवसात होण्यासारखी नाही आहे, राईट. याला पुन्हा वेळ लागतो आणि ह्याला कंटिन्युअस एफर्ट्स हे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईज हे दोघांकडून पण लागतात. म्हणजे काही वर्षांमध्ये ह्याचा इफेक्ट आपल्याला दिसतो जेव्हा ह्याच्यातून पॉझिटिव्ह रिझल्ट यायला लागतात, पण ही टाइम घेणारी गोष्ट आहे. ओके. तर आता आम्ही जेव्हा ह्याची सुरुवात केली त्यावेळेपासून सुरुवातीपासून जी एक गोष्ट आम्ही केली ती म्हणजे कुठलीही गोष्ट ज्याला आम्हाला स्टँडर्डाइज करता येईल, म्हणजे एक ठराविक नियमात बसवता येईल, त्याला आम्ही SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवून घेतली. तर हे काही गोष्टी जिथं शक्य होतं की हे करणं, तिथं आम्ही नियमित असं एक काम करण्याची पद्धत ठरवून घेतली आणि त्याच्याप्रमाणेच ते करत राहिलो. ओके. त्याच्यानंतर आता अशा बऱ्याच गोष्टी होत्या की ज्या नेहमी बदलत राहतात आणि त्याच्यासाठी आम्हाला आमच्या एम्प्लॉईजला पण ओरिएंट करावं लागणार होतं. तर त्याच्यासाठी आम्ही दरवेळेला जेव्हा एम्प्लॉईज आले त्याच्यानंतर आम्ही काही सेशन्स त्यांच्यासाठी कंडक्ट करायला लागलो. हे जे सेशन्स होते हे बेसिकली आम्ही त्याला आमची कंपनीचं कल्चर असं म्हणून त्यांच्याकडे इम्पार्ट करायचो. तर ह्याच्यामध्ये हे जे सगळे टॉपिक्स आहेत इफिशियन्सी ओरिएंटेशनशी रिलेटेड, म्हणजे चांगले ईमेल कशी लावी, चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेशन कसं करावं, किंवा कस्टमर डिलाईट म्हणजे काय आहे, या ज्या गोष्टी आहेत या आम्ही आमच्या एम्प्लॉईजला दर वेळेला सेशन्सला सांगत राहतो. हे सेशन्स आम्ही कंटिन्युअसली स्वतः घेतो किंवा आमचे काही सिनियर एम्प्लॉईज जे आहेत ते घेतात. ओके. त्याच्यानंतर आता अप्रेझल ही जी काही प्रोसेस आहे ही सगळ्या कंपन्यांमध्ये असते, तशीच ती आमच्याकडे पण आहे. तर अप्रेझल म्हणजे बेसिकली आपण मागच्या काही ठराविक काळातला जो काही काम आहे त्याचा आढावा घेतो आणि त्याप्रमाणे मग त्यांना कुणाला सॅलरी हाईक द्यायची आहे किंवा बोनस द्यायचा आहे हे ठरवू शकतो, असं असतं. तर हे जे अप्रेझल आहे हे आम्ही दर 6 महिन्याला कंडक्ट करतो आणि दर 6 महिन्याला ऍक्च्युली मध्ये जर का कुणी तसा व्यवस्थित असेल कॅन्डिडेट तर त्यांना तशी सॅलरी बदलून दिली जाते किंवा बोनस दिला जातो. ही आमच्याकडे पद्धत आम्ही सुरुवातीपासून ठेवलेली आहे. त्याचबरोबर आम्ही मिड टर्म अप्रेझल म्हणजे 3 महिन्यांनी सुद्धा आम्हाला वाटलं की नाही हा एक एम्प्लॉई असा आहे की ज्याच्या बाबतीत आपल्याला म्हणजे काही डिस्कशन केलं पाहिजे. ते पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, म्हणजे फीडबॅक देण्यासाठी असेल, चांगलं वाईट, तर ते देण्यासाठी आम्ही ते अप्रेझल्स मध्ये पण करायचो 3 महिन्यांनी. आणि हे जे अप्रेझल्स होते ते सगळे आम्ही दोघांनी आतापर्यंत आमच्या सगळ्या एम्प्लॉईसाठी आम्ही दोघंही त्यात इन्व्हॉल्ड असतो पूर्णपणे. म्हणजे ह्याच्यामध्ये आता जे काही पॉइंट्स आम्ही कन्सिडर करतो अप्रेझल मध्ये ते सुद्धा असेच आहेत की जे एम्प्लॉईज आहेत त्यांनी एक ठराविक लेवलला जर का जॉईन केलं आहे म्हणजे स्किल सेटच्या बाबतीत, बिहेवियरच्या बाबतीत, तर ते जे काही बिहेवियर आहे किंवा स्किल सेट्स आहेत हे आता आपल्याला पुढच्या लेवलला घेऊन जायचे आहेत, म्हणजे वरती चांगल्या ह्याच्याकडे घेऊन जायचे आहेत. आणि त्याच्यासाठी जे काय लागणार आहे ते त्यांना त्या ह्याच्यामध्ये सांगितलं जातं अप्रेझल्समध्ये. आणि ते जे अप्रेझलचे मी जसं म्हटलं की आमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे अप्रेझलचं जे की आमचे एम्प्लॉईज भरतात आणि त्याच्यात सुद्धा अशाच पद्धतीनं म्हणजे त्यांना ऑप्शन दिले जातात की ते एक पासून दुसऱ्या लेवलवरती पुढे जात राहतील, असं त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आता ह्याच्याशिवाय आम्ही परफॉर्मन्स अवॉर्ड सुद्धा काही डिक्लेअर केले. म्हणजे बेसिकली एखाद्या एम्प्लॉईचं एक्सेप्शनल परफॉर्मन्स असेल, म्हणजे त्याच्या एखाद्या कामामुळे आम्हाला जास्त बिझनेस मिळाला किंवा एखादा कठीण प्रसंग
त्याच्यामुळे ऍक्च्युली आम्हाला पेलता आला. तर साहजिक आहे आम्ही त्या गोष्टींना लगेच म्हणजे तिथेच आयडेंटिफाय करतो आणि त्यांना अप्रेझलच्या वेळेला एक्सेप्शनल परफॉर्मन्स अवॉर्ड असं आम्ही देत आलोय. ओके. आता या व्यतिरिक्त म्हणजे हे गोष्टी झाल्या कशा आहे की एम्प्लॉईजच्या बरोबर डायरेक्टली करायचं, ज्याच्यात की त्यांचा बिहेवियर आपल्याला चेंज करायचा आहे. बरोबर. ज्याच्यातून की म्हणजे पर्पज काय आहे तर फायनली इफिशियन्सी त्यांची वाढवायची आहे. बरोबर. यासाठी हे सगळ्या गोष्टी आम्ही करत राहतो. तर याच्या व्यतिरिक्त असं असतं की काही एम्प्लॉईज हे खूप चांगले असतात म्हणजे स्किल्स वाईज आणि ते मल्टिपल गोष्टी करू शकतात. ओके. आणि काही एम्प्लॉईज असतात ते मल्टिपल नाही करू शकत. त्यांना एक वेळ एकच गोष्ट करायला आवडते किंवा त्यांची ते लिमिटेशन असतं म्हणजे त्यांना तेवढंच जमतं. ओके. तर असे जे एम्प्लॉईज असतात की जे मल्टिपल गोष्टी करू शकतात म्हणजे बऱ्याच गोष्टी एकाच वेळेस करू शकतात, तर असे आम्ही आयडेंटिफाय करून त्यांना तशा पद्धतीचे कामं देत राहतो किंवा मल्टिपल प्रोजेक्ट देत राहतो आणि त्यांच्या अंडर मग ज्युनियर लोक असतील ज्यांच्याकडून ते करून घेतात. पण मग हे सुद्धा एक असं आहे की मल्टीटास्किंगमुळे आपल्याला एकाच वेळेस 2-3 गोष्टी करून घेता येत असतात ॲज अ ऑर्गनायझेशन. ओके. ओव्हरऑल त्या मल्टीटास्क पर्सनची जे इफिशियन्सी आहे ते ऑलरेडी 100% पेक्षा जास्त युटिलाइज होते. तर ह्याच्यात कसं आहे की एकतर अशी लोक आयडेंटिफाय करणं की हा माणूस करू शकतो. दुसरं असं आहे की काही वेळा आपल्याला वाटतं की हा एम्प्लॉई आतापर्यंत ह्यानं असं काही केलं नाहीये, पण ह्याला आपण तयार करू शकतो ते करण्यासाठी. तर तेही आम्ही म्हणजे जाणून बुजून तशा गोष्टी करत आलोय की जिथे त्या व्यक्तीला, त्या एम्प्लॉईला तशा संधी आम्ही दिल्या, जिथे तो मल्टिपल गोष्टी एकाच वेळेस करू शकतो आणि त्याची मल्टीटास्किंग ही स्किल इम्प्रूव्ह होत जाईल, जेणेकरून की त्याचा इफिशियन्सीचा जो फायदा आहे तो आपल्या ऑर्गनायझेशनला मिळेल. ओके. आणि जसं म्हटलं की आम्ही अप्रेझल 6 महिन्यांना घेतोच, पण त्याशिवाय एखादी गोष्ट जर का आम्हाला असं वाटलं की नाही ही गोष्ट अशी आहे की जी ताबडतोब लगेच इम्प्रूव्ह झाली पाहिजे, ह्याच्यामध्ये आपण डिले करण्यात काही पॉईंट नाही, तर त्या गोष्टी आम्ही तिथल्या तिथे एम्प्लॉईला ऍक्च्युली सांगतो. त्याच्याबरोबरच त्यांना हेही सांगतो की ह्याच्यावर काही करेक्टिव्ह ऍक्शन घेतली पाहिजे, हे व्यवस्थित कसं करता येईल हेही आम्ही तिथेच सांगतो. तर ह्या गोष्टी म्हणजे ज्या होत्या आतापर्यंत मी सांगितल्या त्या माणसांशी निगडीत होत्या. त्यात आपण माणसांचा स्वभाव आणि त्यांचं जे काही कॅपॅबिलिटी आहे त्याच्यावरती आपण एफर्ट्स घेतो असं होतं. आता त्याच्या व्यतिरिक्त काही अजून गोष्टी आहेत ज्या की डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली एम्प्लॉईजचा इफिशियन्सीज वाढवतात. हम्म. म्हणजे आता त्यांना दिलं जाणारं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आम्ही हम्म. खूप पूर्वीपासून लॅपटॉप आमच्या ज्युनियर एम्प्लॉईला सुद्धा देत आलोय आणि हम्म. त्याचबरोबर एक म्हणजे इंटरनेट अलाउन्स हे आमचं सॅलरीचा पार्ट म्हणून आम्ही देत आलोय, जेणेकरून प्रत्येकाकडे एक स्वतःचं इंटरनेट कनेक्शन असलंच पाहिजे डॉंगल टाईपचं. कारण आमचे जे आता ऑफिस आहे तिथे ते शहरात आहे आणि तिथे कसं आहे की कधी कधी समजा लाईट गेली तर इंटरनेट पण जातं. मग अशा केसमध्ये त्यांनी त्यांचं इंटरनेटचं जे आहे ते घेतलेलं असेल ते यूज करू शकतात आणि काम चालू ठेवू शकतात. हे आम्ही तिथं म्हणजे त्याचा बंदोबस्त केलेला आहे. आणि लॅपटॉप पण यासाठीच की कधी कधी समजा लाईट गेली आणि इन्व्हर्टर पण संपला तर लॅपटॉपच्या बॅटरीवर पण काही टाइम पर्यंत काम करता येईल असं. किंवा कधी कधी तर असंही आहे की म्हणजे एखादी अर्जंट गोष्ट असेल ज्याला की कम्प्लीट करायचं आहे, पूर्ण करायचं आहे, मग एम्प्लॉई ऍक्च्युली काही वेळा तर म्हणजे जिथे असेल तिथून सुद्धा तो लॅपटॉप उघडून ते करू शकेल. यासाठी हे जे काही प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हम्म. इलेक्ट्रॉनिक ते आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आमचं ऑफिस सुद्धा जे आहे आता आम्ही म्हणजे जे म्हणजे बनवलेलं आहे व्यवस्थित, ते अशाच दृष्टीने बनवलंय की त्यांची इफिशियन्सी त्यातून वाढावी. म्हणजे आता तुम्ही बरेचसे ऑफिस बघितले असतील तर ते खूप असे क्लोज्ड असतात. म्हणजे तिथे जनरली एसी लावला जातो आणि सगळ्या खिडक्या दारं सगळ्या बंद असतात. म्हणजे मुळात खिडकी नावाचा प्रकारच नसते बऱ्याच ठिकाणी तर असंही हो. होतं. पण आमचं ऑफिस तुम्ही बघितलं तर तिथे खिडक्या, दारं म्हणजे हेच जास्त आहेत ऍक्च्युली, जेणेकरून की सूर्यप्रकाश आमच्या म्हणजे ऑफिसमध्ये येतो हम्म. पूर्णपणे आणि त्याच्यामुळे एक लाईव्हली वातावरण एकदम जे राहतं, ज्याच्यामुळे ऍक्च्युली एम्प्लॉईजलाही वाटतं की नाही आपल्याला आता भरपूर काम करता येऊ शकतं किंवा त्यांना जे जास्त फोकस लागतो एक नॅचरल फोकस
तो त्याच्यातून त्यांना मिळून जातो ऍक्च्युली. ओके. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे म्हणजे आता हे वर्क फ्रॉम होम ही गोष्ट आपण ह्या पॅन्डेमिक मध्ये ऐकतोय मागच्या वर्षभरात. पण वर्क फ्रॉम होम ही जी कन्सेप्ट आहे ही आम्ही मागच्या 10 वर्षापासून आमच्या एम्प्लॉईजला देत आलेलो आहोत. ही फ्लेक्झिबिलिटी देण्याचं रिझन हेच आहे की म्हणजे माझ्याकडे इंटरनेट नव्हतं, मी घरात होतो, मग क्लायंटचं काम मला करता आलं नाही किंवा इतके तास माझे बुडाले, असं काही होऊ नये यासाठी ऍक्च्युली मध्ये ही फ्लेक्झिबिलिटी आम्ही 10 वर्षापासून देत आलोय, जेणेकरून की काम कुठेही अडणार नाही किंवा त्यांना 8 तास जर का काम करायचं आहे तर त्यांनी ते कुठूनही केलंय तरी चालू शकेल, असं एक आम्ही त्यांना फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. म्हणजे असं काही बंधन नाहीये की तुम्ही ऑफिसमध्येच या आणि 8 तास घालवा, असं काही नाहीये. ते घरून सुद्धा करत असतील तरी पण 8 तास चालतं. आणि फक्त कसं आहे की त्यांनी काम पूर्ण करावं आणि ते इफिशियंटली करावं, ह्याच्या पर्पजनं ही सगळं फॅसिलिटीज आम्ही दिलेली आहे. ओके. तर त्या व्यतिरिक्त कधी कधी असंही होतं की एखाद्या एम्प्लॉईला काही अडचण नसते, त्याला म्हणजे एखादी माहिती पाहिजे असते आणि ती त्याला म्हणजे त्याच्याकडे नसते किंवा आमच्या दुसऱ्या एम्प्लॉईजकडे पण नसते. मग त्या वेळेला बाहेरचे काही एक्सपर्ट्स जे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, मागचे आमचे काही मित्र असतील, तर त्यांच्याशी आम्ही आमच्या एम्प्लॉईजला जोडून देतो, जेणेकरून की बाहेरून सुद्धा त्यांना कधी कधी ते एक्सपर्ट ऍडवाइस पाहिजे असेल तर ते घेता येईल आणि त्यांचं काम पुढे त्यांना चालू ठेवता येईल. ओके. तर या सगळ्या गोष्टी आम्ही इफिशियन्सी ओरिएंटेशन म्हणून आतापर्यंत करत आलो आहोत आणि याच्यात सुद्धा नवीन नवीन गोष्टी जशा आम्हाला दिसतात काळाप्रमाणे, कारण बऱ्याच गोष्टी बदल होत चाललेल्या आहेत, तसं आम्ही पण त्यात बदल करत जातो किंवा ऍड करत जातो आणि त्या जास्त व्यवस्थित करणं हेच आमचं त्यातलं मोटिव्ह राहतं. ओके. आता इफिशियन्सी ओरिएंटेशन नंतर आलं प्लॅनिंग. तर प्लॅनिंगसाठी ऍक्च्युली म्हणजे आमचं असं मानणं आहे की कंपनी मोठी असावी किंवा लहान असं काही फरक नसायला पाहिजे. प्लॅनिंग ही गोष्ट ऍक्च्युली एक जरी माणूस असला तरी त्यानं प्लॅनिंगनं काम करावं असं आम्ही मानतो. ओके. आता एक कंपनी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅनिंग करावे लागतात. तर आता आमची कंपनी जी आहे ते IT सर्व्हिसेस आहे. तर त्याच्यामध्ये जे एक महत्वाचं प्लॅनिंग आम्हाला जे पहिलं करावं लागतं ते म्हणजे आमचे स्किल सेट्स. लोकांचे जे स्किल सेट्स आहेत, ज्या टेक्नॉलॉजीवरती ते काम करतात किंवा जे करू शकतात, तर त्या टेक्नॉलॉजीजला अपग्रेड करणं म्हणजे पुढच्या नवीन स्तरावरती घेऊन जाणं, हे एक प्लॅनिंग आम्हाला दरवर्षी करावं लागतं. मग त्यासाठी आम्ही काही वेळा ट्रेनिंग्स अरेंज करतो, बाहेरून एक्सपर्ट बोलवून ट्रेनिंग्स अरेंज करतो किंवा काही वेळा एम्प्लॉईजला आम्ही सर्टिफिकेशन घेण्यासाठी प्रोत्साहित करतो किंवा त्यांचं जे सर्टिफिकेशनची समजा काही कॉस्ट असेल तर ती आम्ही त्यांना देतो. जर का ते सर्टिफिकेट क्लिअर केलं त्यांनी, ती परीक्षा क्लिअर केली तर ती आम्ही त्यांना देतो. तर दरवर्षी ह्याच्यासाठी आम्ही एक सेपरेट प्लॅनिंग म्हणजे थोडं बजेट वेगळं काढून ह्याच्यासाठी आम्ही प्लॅनिंग करत असतो ऍक्च्युली. आता दुसरं प्लॅनिंग जे आहे ते म्हणजे की आत्ताचे आहेत एम्प्लॉईज, त्या व्यतिरिक्त आम्हाला नवीन पण एम्प्लॉईज सतत लागत राहतात किंवा नवीन स्किल्स रॅदर लागत राहतात. आता नवीन स्किल्स दरवेळेला एक्झिस्टिंग एम्प्लॉई मध्ये आपण घालू नाही शकत. मग त्यासाठी आम्हाला नवीन नवीन लोक घ्यावे लागतात त्या पर्टिक्युलर स्किल सेटचे. किंवा काही वेळा असं वाटतं की आता प्रोजेक्ट येणार आहे, अजून तो 2 महिने अवकाश आहे, पण त्याच्या आधीच आम्हाला त्याची सुरुवात करायला लागते, प्लॅनिंग करावं लागतं की आपल्याला कुठल्या प्रकारचे लोक घ्यायचे आहेत, कधी घ्यायचे आहेत. तर यासाठी सुद्धा म्हणजे आता आमच्या कंपनीमध्ये तर आम्ही एक रिक्रुटर, एक्सपिरियन्स रिक्रुटर ठेवलेला आहे की ज्याचं कामच आहे ऍक्च्युली की असे लोक सतत बघत राहणं मार्केटमध्ये, जे आम्ही त्यांना देतो या वर्षाला आम्हाला वाटतं की या पद्धतीचे स्किल सेट लागणार आहेत. मग त्या स्किल सेट घेऊन तो रिक्रुटर ऍक्च्युली कंटिन्युअसली मार्केटमध्ये बघत राहतात, लोकांशी बोलणं चालू असतं. आणि त्यातले काही लोक जर का चांगले असतील आणि त्यांच्यासाठी आत्ता जरी इमिजिएटली आमच्याकडे काम नसलं तरी आम्ही घेतो, कारण मग अशी लोक नंतर जाऊन जेव्हा लागतील त्यावेळेला अवेलेबल असतील असं नाहीये. तर हे जे 2 प्लॅनिंग मी सांगितले ते स्किल सेट बेस्ड प्लॅनिंग होते. आता त्याच्यानंतर कुठल्याही कंपनीसाठी जे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला आम्ही पूर्णपणे प्लॅन करतो की आपल्याला किती रेव्हेन्यू येणार आहे, किती खर्च अपेक्षित आहे, किती आपल्याला प्रॉफिट मार्जिन ठेवता येईल आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण नवीन काही गोष्ट करणार असेल तर त्याला आपल्याला काही पैसे त्याच्यामध्ये लावता येतील का, हे जे प्लॅनिंग आहे
हे आम्ही वर्षाच्या सुरुवातीला करतो. त्याचबरोबर हे प्लॅनिंग आम्ही कंटिन्युअसली दर महिन्याला ॲक्चुअली रिफाईन करतो. म्हणजे ह्याच्यात बदल करत राहावे लागतात. कारण गोष्टी बदलत राहतात दर दिवसाला, दर महिन्याला. तर ह्याच्यावर सुद्धा आम्ही ते सतत करत राहतो. म्हणजे आम्ही ते आपसात डिस्कस करतो. त्याच्यावरती पुढं आम्हाला वाटलं काही बदल तर आम्ही ते करतो. त्या व्यतिरिक्त प्लॅनिंग व्यतिरिक्त ह्याच्यातली दुसरी गोष्ट म्हणजे कंटिन्युअसली अकाउंटिंग. अकाउंटिंग जे आहे म्हणजे आता जे काही आमचे व्यवहार होतात क्लायंट बरोबर म्हणजे कस्टमर बरोबर, सप्लायर बरोबर, तर ह्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, इनव्हॉइस आहे, परचेस ऑर्डर आहे, किंवा लोकांची सॅलरी देणं आहे, टॅक्स भरणं आहे. तर या गोष्टी आम्ही वेळच्या वेळेला करणं हे आम्ही नेहमी ठेवलेलं आहे. म्हणजे दर महिन्याला महिना संपला की पहिल्या 5 दिवसात, महिन्याच्या पहिल्या 5 दिवसात सगळ्या प्रकारच्या टॅक्स फायलिंग, सगळ्या प्रकारचं सॅलरी, पेमेंट हे सगळं तिथल्या तिथं क्लिअर आम्ही करत आलोय. जेणेकरून मग आम्हाला जेव्हा आम्ही प्लॅनिंग ॲक्चुअली करायला जातो पुढच्या महिन्याचं, तर पहिल्या 5 दिवसानंतर आम्ही ते इमिजिएटली करू शकत असतो. कारण आम्हाला तोपर्यंत सगळं 100% म्हणजे इन्फॉर्मेशन आमच्याकडे आलेली असते. त्याच्या व्यतिरिक्त जे दुसरं प्लॅनिंग आहे ते म्हणजे एसेट प्लॅनिंग. एसेट प्लॅनिंग म्हणजे आता ज्या गोष्टी लागणार आहेत. म्हणजे आता आमच्यासाठी समजा लॅपटॉप आहे, किंवा टेबल, खुर्च्या आहेत किंवा ऑफिसमध्ये इतर काही गोष्टी आहेत. तर या ह्याचं सुद्धा प्लॅनिंग ॲक्चुअली वर्षाला करावं लागतं. याच्यासाठी वेगळे पैसे काही वेळा काढून ठेवावे लागतात. किंवा आता लेट्स से जागाच आम्हाला ऑफिसची जागा वाढवायची असेल, तर याच्यासाठी पण आम्हाला वर्षाच्या सुरुवातीलाच हे सगळं प्लॅन करावं लागतं. आणि त्याप्रमाणे त्याच्यासाठी वेगळं जे लागणार आहे, ते आम्ही काढून ठेवत असतो. आणि हे पण पुन्हा मी तसंच म्हटलं, की प्लॅनिंग हे कसं आहे, की हे कंटिन्यूअस असतं. म्हणजे तुम्ही वर्षाला एकदा केलं की झालं असं नाही. तर ते रेग्युलरली महिन्याला ॲक्चुअली केलं जातं. त्याच्यात काही बदल असतील, कमी जास्त, तर ते आम्ही कंटिन्युअसली करत राहतो. ओके. तर या व्यतिरिक्त कसं आहे, कुठलाही बिझनेस हा जे करतोय म्हणजे जे आपण काम करतोय, तेच तुम्ही 50 वर्ष, 100 वर्ष करू शकला तर सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. पण तसं होत नाही ॲक्चुअली. गोष्टी बदलत राहतात. त्यासाठी तुम्ही नेहमी नवीन काहीतरी बघत राहायला लागतं. तर कुठलाही बिझनेस असतो, त्याचा जो ओनर असतो किंवा एम्प्लॉयर असतात किंवा जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात, तर ते नेहमी नवीन बिझनेसच्या संधी शोधत असतात आणि तसे त्यांना जर का काही संधी दिसल्या, तर त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करायला तयार असतात. तर तसंच ह्याचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हणून सांगतो, उदाहरण द्यायचं म्हणून. तर आम्ही मागच्या म्हणजे कोविडच्या पूर्वी ॲक्चुअली एक नवीन डिव्हिजन आमची चालू केली होती, जे की नॉन आय टी डिव्हिजन होती. म्हणजे इंडस्ट्रियल ऑटोमेशनचे प्रोडक्ट्स हे आम्ही युरोपवरनं इम्पोर्ट करून ते इंडियामध्ये विकायचं, असा आमचा तो एक बिझनेस होता, जो आम्ही चालू केला होता. पण अनफॉर्च्युनेटली हे पॅन्डेमिक आलं, त्याच्यात तो बिझनेस इतका म्हणजे वेग नाही धरू शकला. पण हे नवीन बिझनेस आम्ही म्हणजे त्यावेळेला चालू केला आणि तसंच आम्ही नवीन-नवीन आता सुद्धा काहीतरी शोधत राहतो, की आम्हाला नवीन अजून काय करता येईल? जे आम्ही करतोय त्याच्या व्यतिरिक्त काय करता येईल? असं. आणि आता ह्याच्यातली शेवटची जी गोष्ट आहे प्लॅनिंग मधली, ती म्हणजे कंपनीचं जे काही प्रॉफिट होत असतं कंपनीला, तर ते प्रॉफिटचं सुद्धा पुन्हा इन्व्हेस्टमेंट करणं, ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जे काही तुम्ही इन्व्हेस्ट कराल, म्हणजे नवीन बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट कराल, ही गोष्ट वेगळी आहे. पण नवीन बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी तो पैसा जो पडलेला असेल आणि त्याच्यावर तुम्हाला काही मिळत नसेल, तर ते चुकीचं आहे. तर त्याचंही एक प्लॅनिंग सततचं म्हणजे अ, एक शॉर्ट ड्युरेशन आणि एक लाँग ड्युरेशन असं आपल्याला करावं लागतं. तर हे सुद्धा आम्ही म्हणजे वेगवेगळे मार्ग ह्याच्यात सुद्धा शोधत आलोय. म्हणजे बँकांमध्ये काही प्रोडक्ट्स असतात ते घेणं किंवा बाहेरचे काही प्रोडक्ट्स असतात. तर ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही एक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहेत आमचे, ज्यांना आम्ही ॲक्चुअली घेतलेलं आहे बाहेरून. ज्यांचं हे कामच आहे म्हणजे या टाईपचं ते ॲडवाईस देतात ॲक्चुअली. तर या ह्याच्यामध्ये ते आम्हाला सतत ॲडवाईस देत राहतात, की आम्ही कुठे आता गुंतवावं पुढं. तर त्यांच्याप्रमाणे तेही आम्ही करत राहत असतो ॲक्चुअली. तर हे असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅनिंग आहेत, जे ॲज अ कंपनी म्हणजे आम्ही करतो. आणि जसं मी म्हटलं, की ह्याच्या पुढे सुद्धा अजून काही नवीन गोष्टी येतील, तसे ते आम्ही ॲड करत राहू. ओके. आता ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तर आता आम्ही दोघंही म्हणजे उत्तरं द्यायला आहोत. अ, दीपक सर, तुम्ही पण फार छान माहिती सांगितली. म्हणजे इफिशियन्सी मधले मला जे काही मुद्दे जास्त भावले तुमच्या ह्याच्यामध्ये, हो, एक की तुम्हाला तुमच्या टीमची स्ट्रेंथ, वीकनेसेस माहिती असले पाहिजेत. काही बरोबर, मल्टीटास्क करू शकतात, काही सिंगल टास्क फक्त ॲट टाईम करू शकतात बरोबर. किंवा मग
हे सगळं पुढे नेत असताना प्रत्येकाची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ठरलेली असावी, प्रोसेस डिफाईन्ड बरोबर असाव्यात. बरोबर आणि ह्या सगळ्या गोष्टीचं मग तुम्हाला टाइमली रिव्ह्यू करायला लागेल. हो त्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग्स द्यायला लागतील आणि बरोबर टाइमली अप्रायझल्स पण करायला लागतील, जे मोटिवेट करतील, इफिशियन्सी वाढवतील. बरोबर आणि इन्फ्रा पण फार महत्वाचा पॉइंट आहे. जर बरोबर अवेलेबल रिसोर्सेस जर आपण अवेलेबल करून नाही दिले, मशीन्स, लॅपटॉप किंवा बाकी गोष्टी, हो तर मग ते होणार नाही. बरोबर इफिशियन्सी वाढणार नाही. त्यामुळे हाही मुद्दा फार महत्वाचा आहे. त्याचबरोबर हे छान आहे वर्क फ्रॉम होम फ्लेक्सिबिलिटी. म्हणजे भविष्यात कधी घरून किंवा वेगळ्या ठिकाणावरनं काम करायची वेळ आली, तर ते रेडी नाही आहेत असं होणार नाही आणि हो मग वेगवेगळे रिझन्स पुढे येणार नाही. हो सो हे फारच महत्वाचे मुद्दे होते. आणि प्लॅनिंगमध्ये पण तुम्ही 6-7 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या, की कोणत्या-कोणत्या गोष्टीचं प्लॅनिंग लागेल. एक तर स्किल सेट काय आहे टीमचा तो बघणं, त्याचं प्लॅनिंग लागेल, इम्प्रूव्हमेंट किंवा बाकी सगळं असेल. फायनान्शियल प्लॅनिंग लागेल, हो रिक्रुटमेंट प्लॅनिंग लागेल, असेटचं पण प्लॅनिंग लागेल किंवा नवीन बिझनेस आयडिया सर्चिंग करत राहणं, त्यासाठी पण प्लॅनिंग लागेल आणि बरोबर न्यू इन्व्हेस्टमेंट पण प्लॅनिंग लागणार आहे. मला हो फक्त यात एक प्रश्न असा विचारायचा आहे, की मग तुम्ही डेली किंवा प्रोजेक्ट वाईज जेव्हा तुम्ही टीमचं प्लॅन करता, त्याचे हो रिव्ह्यूज किंवा त्या गोष्टी कशा सेट करता, की कोणी कोणत्या दिवशी कसं काम कंप्लीट करायचंय, वीकली किती कंप्लीट होणार आहे? नाही प्रोजेक्टचं कसं असतं की समजा आता एक आमच्याकडे लेटचे 3 प्रोजेक्ट आहेत. तर 3 प्रोजेक्टचे लीड असतात ऍक्च्युली. प्रत्येक प्रोजेक्टचा जो लीड असतो त्याचं हे काम असतं त्या प्रोजेक्टच्या डिटेलमध्ये जे आहे त्याचं प्लॅनिंग करणं करणं. हां. आणि त्याचा रिव्ह्यू घेणं. तर आता कसं असतं एक प्रकारे काही ठिकाणी असं असतं की स्टँडअप कॉल असतो. जिथं हो. म्हणजे दररोज प्रत्येक जण कॉलमध्ये येतात आणि ते ठरवतात की ते आता आज काय काम करणार आहेत आणि त्यात काय त्यांना अडचणी आहेत का अशा गोष्टी बरोबर. असतात. आणि काही ठिकाणी कसं असतं की वीकली असतं म्हणजे आठवड्यातून एकदा असतं किंवा 2 आठवड्यातून एकदा असंही असतं. कारण तेवढं 2 आठवड्यांचं वगैरे ठरलेलं काम दिलेलं असतं प्रत्येकाला. बरोबर. तर या पद्धतीनं ते म्हणजे रिव्ह्यू केलं जातं आणि जे लीड्स असतात त्यांचा रिव्ह्यू मग ऍक्च्युली आम्ही कंटिन्युअस बेसिसवर घेत असतो वीकली किंवा 2 आठवड्यातून किंवा महिन्यातून. म्हणजे हे कसं आहे की आता प्रोजेक्टचं सिव्हिअरिटीवरती असतं. एखादा प्रोजेक्ट व्यवस्थित चाललाय तर त्याला इतके रिव्ह्यू नाही लागत. पण एखादा बरोबर. प्रोजेक्ट जर का खूपच म्हणजे अडचणीत असेल, तर त्याला डेली सुद्धा म्हणजे दररोज सुद्धा ऍक्च्युली आम्हाला रिव्ह्यू करायची वेळ येते काही वेळा. बरोबर. बरोबर. आणि कसं आहे प्रोजेक्टला सुद्धा पुन्हा प्लॅन असतोच. म्हणजे आता एखादा समजा आपल्याला इम्प्लिमेंटेशन, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असेल, तर त्याचा पूर्ण प्लॅन असतो. कुठल्या दिवशी काय संपवायचंय यापासून सगळं ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीनं ऍक्च्युली ते रिव्ह्यू घेतलं जातं, की हे संपणार आहे का नाही? आणि नसणार म्हणजे त्या वेळेला संपणार नसेल, तर त्याचे काय अडचणी आहेत, हे समजून घेऊन त्या अडचणी आपल्याला एकतर लांब कसे करता येतील हे आपण बघतो. नाही तर मग आपल्याला आपले कस्टमर्सला पुन्हा जाऊन सांगावं लागतं, की अशा-अशा ह्याच्यामुळे ऍक्च्युली आम्हाला थोडा अजून वेळ लागणार आहे. पण ते सुद्धा जे म्हणजे कस्टमरला सांगायचं आहे, ते सुद्धा आम्ही वेळेवरती करतो किंवा वेळेआधीच करतो. म्हणजे कस्टमरला सरप्राईज देणं, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे ऍक्च्युली. तर ती नेहमी आम्ही टाळायचा प्रयत्न करतो. बरोबर. बरोबर. आणि यात एक अजून मुद्दा जो आम्ही विचारात घेतो रिव्ह्यूज कसे करायचे, किती करायचे ते. हां. ते म्हणजे तो प्रोजेक्ट किंवा जी ऍक्टिव्हिटी आहे ती किती क्रिटिकल आहे क्लायंटच्या बिझनेसच्या दृष्टिकोनातनं. हां, ओके. हां. तर तो पण एक फॅक्टर असतो, की तो रिव्ह्यू कोणी आणि किती फ्रिक्वेन्सीने कोण घेणार आणि किती फ्रिक्वेन्सीने घेणार ते. म्हणजे त्या प्रोजेक्टची क्रिटिकलिटी काय आणि त्याच्यावरती काम करणाऱ्या लोकांची एक व्हॉट इज नीड टू सुपरवाइज देम ते आम्हाला आतापर्यंत त्यांच्याबरोबरच्या इंटरॅक्शनमुळे थोडं माहिती झालेलं असतं. ओके. हो. तर नाही या आणि कसं आहे, जे छोटी कंपनी आहे, जे आता ज्या छोट्या कंपन्या सुरुवात करतायत स्पेशली ना, त्याच्यामध्ये ओनरनं स्वतः इन्व्हॉल्व राहणं हे सगळ्यात मस्ट आहे ऍक्च्युली त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीत. बरोबर. बरोबर. करेक्ट. आता माझ्याकडे एक शेवटचा प्रश्न आहे ॲक्चुअली, की सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये आत्ता सगळा करंट सिनेरिओ बघता, आता कुठल्या प्रकारची कामं करण्याची संधी असू शकते, असं तुम्ही सुचवाल? कारण आता या प्रशिक्षणामध्ये काही विद्यार्थी असे पण आहेत आय-टी बॅकग्राऊंडमधनं, ज्यांना स्वतःचे स्टार्टअप सुरू करायचे आहेत ह्या सेक्टरमध्ये किंवा मग त्या संधी कशा शोधायच्या? तुम्ही आता प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स म्हणून काय सांगाल? उत्कर्ष. हां. यात असं आहे, आता संधीच्या बाबतीत जर सांगायचं झालं, तर संधी ही प्रत्येक क्षेत्रात आहे. म्हणजे नॉट ओन्ली इन आय-टी. तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, त्याच्यात संधी ही आहे आणि संधी ही प्रत्येक लेव्हलला अवेलेबल आहे. म्हणजे ती सुरुवातीच्या लेव्हलची आता आय-टीचं जर उदाहरण घेतलं, तर जनरली
डेव्हलपमेंट हा अगदी सुरुवातीचा भाग मानला जातो. ओके. आय टीमध्ये जे करिअर प्रोग्रेशन असतं इंडिव्हिज्युअल्सचं किंवा कंपन्यांचं, तर ते डेव्हलपमेंट आणि नंतर मग मे बी टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग हा एक पाथ असतो. म्हणजे टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग इज द लेट्स से डेस्टिनेशन, आणि इट बिगिन्स विथ थिंग्स लाईक डेव्हलपमेंट. तर यातलं प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी असते, व्यवसायाची संधी असते, पण ती कुणाला असते की ज्यांच्याकडे त्या त्या लेवलचे स्किल्स हे एकदम उत्कृष्ट दर्जाचे आहेत ते. ओके. आणि आय टी जर बघितलं आपण तर इट इज अ नॉलेज बेस्ड इंडस्ट्री. ओके. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही सुरू करायचं असेल, आणि प्री कंडिशन काय असते काही सुरू करायला, की तुम्ही जे सुरू करणार ते तुम्हाला अत्यंत उत्तम दर्जाचं करता आलं पाहिजे. ओके. आणि त्याच्यासाठी तुम्हाला ते नॉलेज मिळवणं गरजेचं आहे. आणि आय थिंक आय टीमध्ये ते नॉलेज मिळवणं म्हणजे आधी कुठेतरी किंवा बऱ्याच कंपन्यांमध्ये असे पटपट प्रोजेक्ट्सवरती काम करणं आणि तो अनुभव मिळवणं, ओके, हे महत्वाचं ठरतं. तो जर तुमच्याकडे असेल तर त्यातल्या संधी तुम्हाला स्वतःलाच दिसतात. ओके. म्हणजे आता समजा तुम्हाला एखादी टेक्नॉलॉजी येत असेल आणि त्यात तुम्ही बरीचशी डेव्हलपमेंट केली, लेट्स से 3-4 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्सवरती काम केलं, तर तुम्हाला त्यातल्या ऑपॉर्च्युनिटीज कळतात की कुठं कुठं कंपन्यांना कुठल्या कुठल्या सर्व्हिसेसची गरज असते ते. ओके. आणि मग तिथं तुम्ही तुमची निश आयडेंटिफाय करून ते सुरू करू शकता. तर असं ठोस उत्तर याला असं नाहीये. म्हणजे एक जेनेरिक उत्तर तर याला डेफिनेटली दिलं जाऊ शकतं की आय टीतल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी आहे, आणि ती संधी त्याला आहे जो त्यातला एक्सपर्ट आहे. ओके. ते बरोबर. एक्सपर्टीज मिळवण्यासाठी त्यात भरपूर काम केलेलं असलं पाहिजे, आणि काम करतानाच आपल्याला पुढच्या ऑपॉर्च्युनिटीज त्यातल्या दिसतात. करेक्ट, करेक्ट. बरोबर आहे. येस. म्हणजे जसं आमचं उदाहरण जर घेतलं तर आम्ही जी सुरुवात केली ते आम्ही जे आता नोकरीमध्ये असताना जे करत होतो तेच त्याचंच कंटिन्युएशन आम्हाला म्हणजे त्याचंच कंटिन्युएशन म्हणून आमचा बिझनेस होता ऍक्च्युली. आणि आमचा पहिला क्लायंट सुद्धा आमची तीच कंपनी होती जिथं आम्ही काम करत होतो आधी. ओके. बरोबर. म्हणजे आम्ही एम्प्लॉई म्हणून असताना केपीआयटी मध्ये ज्या प्रोजेक्टवरती काम करत होतो त्याच प्रोजेक्टवरती आम्ही काम करणं कंटिन्यू ठेवलं ॲज केटीसीएस. म्हणजे केटीसीएसचा पहिला कस्टमर हा आमचा शेवटचा एम्प्लॉयर होता. ओके. ओके. ग्रेट. तर म्हणजे हे असं होतं, म्हणजे ज्यावेळेला तुमच्याकडे एखादी एक्सपर्टीज असते त्यावेळेला तुम्हाला म्हणजे कामं ही मिळत राहतात, आणि तीच तुमची संधी असते ऍक्च्युली. तुम्हाला जर लोक कामं द्यायला तयार असतील तर दॅट इज नथिंग बट द ऑपॉर्च्युनिटी टू बी ऑन युअर ओन. करेक्ट आहे. येस. आपण आता काही ऑडियन्स मधनं पार्टिसिपंट्स मधनं प्रश्न घेऊयात. श्वेता, तू हात वरती केलाय, तू अनम्यूट करून तुझा प्रश्न विचारू शकतेस. हो. आता सरांनी मगाशी सांगितलं की आपण रिसोर्स शेअरिंग करतो, म्हणजे ह्यांचे एम्प्लॉईज दुसऱ्या प्रोजेक्टवर किंवा तिकडचे एम्प्लॉईज ह्यांच्यासाठी वगैरे काम करतात. तर मग ते प्रोफेशनल रिलेशनशिप किंवा यांच्या कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीसाठी कसं काय उपयोगी आहे प्रॅक्टिकली जर पाहिलं तर? हा, ओके. हे 2 प्रकारे मी याचं उत्तर देईन. एक म्हणजे हे रिसोर्स शेअरिंग का करायला लागतं, ओके, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. की काही काही फील्ड्स असे असतात आय टीमध्ये की तुम्हाला त्या फील्डमधले एक्सपर्ट हे स्वतःचे एम्प्लॉई म्हणून सतत ठेवणं हे परवडण्यासारखं नसतं. ओके. उदाहरणार्थ ओरॅकल ही जर स्पेस बघितली आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू चेन प्लॅनिंग ही एक छोटा एरिया आहे त्यातला, हा जर बघितला तर हा जो एरिया आहे हा म्हणजे ओरॅकलचे जे सप्लाय चेन मॅनेजमेंटचे अत्यंत ॲडव्हान्स्ड ॲप्लिकेशन्स आहेत. ॲडव्हान्स सप्लाय चेन प्लॅनिंग, नंतर फोरकास्टिंगचे डीमंत्रासारखे ॲप्लिकेशन्स, ओके, स्ट्रॅटेजिक नेटवर्क ऑप्टिमायझेशन सारखे ॲप्लिकेशन्स हे ह्यात येतात. ओके. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की तीच लोक ह्या ॲप्लिकेशन्सवरती काम करू शकतात की ज्यांना सप्लाय चेन मॅनेजमेंट फील्डमध्ये भरपूर एक्सपिरियन्स आहे. हे डोमेन एक्सपिरियन्स म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंटचा कोर एक्सपिरियन्स, आणि नंतर आय टी एक्सपिरियन्स सुद्धा ज्यांना आहेत अशी लोक. डोमेन एक्सपिरियन्स आणि आय टी एक्सपिरियन्स यांच्याकडे भरपूर आहे अशी लोक अशा ॲप्लिकेशन्समध्ये काम करू शकतात. मग अशा लोकांची सॅलरी ही खूप जास्त असते. ओके. आणि अशा फील्डमधले प्रोजेक्ट्स पण कमी असतात.
तर म्हणून जेव्हा तुम्ही अशा फील्डमधले प्रोजेक्ट जेव्हा घेता त्यावेळेला कंपन्यांकडे त्या प्रोजेक्टसाठी लागणारी व्हीसीपीची सगळी लोक म्हणजे त्या क्षेत्रातली सगळीच्या सगळी लोक असणं हे अत्यंत अवघड असतं. म्हणजे सरळ सरळ सांगायचं झालं तर इन्फोसिस हा नंबर ऑफ एम्प्लॉईज बघितले इन्फोसिसमध्ये तर ते कितीतरी हजारांमध्ये आहेत. बरोबर, हजार लाखात सुद्धा असतील माहित नाही म्हणजे कितीतरी हजारांमध्ये असतील. पण त्यातले जर तुम्ही व्हीसीपी या फील्ड मधले एम्प्लॉईज काढले तर ते तुम्हाला हाताच्या बोटावर मोजता येतील. ओके, म्हणजे इन्फोसिसला पण दुसरीकडनं लोक घ्यायची गरज पडते जेव्हा त्यांना एका स्पेसिफिक एरियातले प्रोजेक्ट मिळतात. ओके, तर तशी ही अशी गरज असल्यामुळे आणि तो प्रोजेक्ट तुम्हाला इतर अनेक दृष्टींनी प्रॉफिटेबल असतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्या व्हीसीपीचा जो पार्ट आहे त्या प्रोजेक्ट मधला त्यात प्रॉफिट जरी नाही मिळाला किंवा कमी मिळाला तरी तो तुम्हाला चालणारा असतो. व्हीसीपी स्किल्स नाहीत तुमच्याकडे म्हणून तुम्ही सगळ्याच्या सगळा प्रोजेक्ट निगेट नाही करू शकत, टाळू नाही शकत किंवा नाही म्हणू शकत नाही. मग अशा केसमध्ये तिथं प्रॉफिटेबिलिटीला फार महत्व द्यायचं नसतं, त्या इंडिव्हिज्युअलच्या प्रॉफिटेबिलिटीला. ओव्हरऑल प्रोजेक्टची प्रॉफिटेबिलिटी त्यात बघायला लागते मग. ओके, आणि ती एक गोष्ट झाली म्हणजे तो बघण्याचा एक दृष्टिकोन झाला की याच्यामुळे रिसोर्स शेअरिंग लागतं. आणि दुसरं की जनरली क्लायंटला पण हे माहिती असतं की ह्या स्किल्सचे जेव्हा मला लोक लागणार आहेत तर आय शुड बी प्रिपेअर्ड टू पे मोर. तर त्यांचे जे रेट्स असतात म्हणजे ज्या प्रोजेक्टमध्ये व्हीसीपी सारखा पार्ट असतो त्या प्रोजेक्टची कॉस्ट पण जास्त असते आणि क्लायंट पे करायला पण तयार असतो. म्हणून असं तुमचा जो विचारण्यामागचा दृष्टिकोन होता की बघ प्रॉफिटेबिलिटी मेंटेन कशी होईल जर आपण दुसऱ्याकडनं रिसोर्सेस घेतले तर ते जेव्हा ह्या म्हणजे रिसोर्स शेअरिंगचं कारण जेव्हा असं असतं त्यावेळेला प्रॉफिटेबिलिटीवरती फारसा इश्यू येत नाही. ओके, पण येस म्हणजे ज्या वेळेला एक व्हॅल्यू चेन मध्ये जरा खालच्या लेवलचं काम आहे ओव्हरऑल व्हॅल्यू चेन मध्ये आणि तिथं जर तुम्हाला तुमचे रिसोर्सेस तुमच्याकडे नाही आहेत आणि दुसरीकडून घ्यायला लागले तर येस डेफिनेटली प्रॉफिटेबिलिटीवरती त्याचा इम्पॅक्ट होतो आणि तो टाळावा. म्हणजे अशा व्हॅल्यू चेनची जी लॅडर असते त्याच्यामध्ये जर खालच्या स्टेजवरचे प्रोजेक्ट असतील तर तिथं तुम्ही स्वतःचे एम्प्लॉई वापरण्यावरती जास्त भर द्यावा. कारण तिथं क्लायंटचं बजेट कमी असतं, रेट्स कमी असतात, त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवरती रिसोर्सेस घेतले तर ते परवडत नाही. पण जसं अप द व्हॅल्यू चेन तुम्ही गेलात तर मग कॉन्ट्रॅक्टवरचे रिसोर्सेस हा इज नॉट अ बिग इश्यू. मला अजून एक प्रश्न आहे. आता मी पण आयटी बॅकग्राऊंड मधूनच डेव्हलपमेंट माझं कोर फील्ड आहे. तुम्हाला असं कधी झालंय का की आपले जे क्लायंट्स असतात ते नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये असतात ना, सो त्यांचे रिक्वायरमेंट्स कधी समजून घ्यायला प्रॉब्लेम झालाय का सुरुवातीला? बिकॉज मी तसं एक्सपिरियन्स केलं होतं म्हणून. सगळेच आमचे सगळेच क्लायंट हे तसे तसं तुम्ही गृहीत धरा किंवा रादर तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल याच्यामध्ये ओके तर ही तुमची जबाबदारी आहे क्लायंटचा बिझनेस समजून घेणं. हे तुम्ही डोक्यात पक्क धरून चला. क्लायंटने टेक्नॉलॉजी समजून घेऊन मग तुमच्याशी बोलणं हे जर अशी जर तुमची अपेक्षा असेल किंवा कोणाची अपेक्षा असेल तर त्याने बिझनेस सुरू करायच्या भानगडीत पडू नये. ओके, बरोबर, कारण आपण त्यांना वेगवेगळे सर्व्हिसेस आणि व्हॅल्यू ऍडेड येस गोष्टी तेव्हाच येस सांगू शकू, देऊ शकू जेव्हा आपण ते सगळं येस समजून घेऊ. आपण क्लायंटला समजून घ्यायची जबाबदारी आपली असते पूर्णपणे 100%. करेक्ट, येस. वैशाली मॅडम, तुम्ही हात वरती केला होता, तुम्हाला काही प्रश्न आहे का? हो सर, ऍक्च्युली मला एक हॅलो, मला आवाज येत नाहीये. वैशाली मॅडम, तुमचा आवाज नाही येत आहे. हा, वैशाली मॅडम, ओके, त्यांना नेटवर्कचा इश्यू असा. एनिवेज, वैशाली मॅडम कनेक्ट होतात आहे तोपर्यंत दुसरं कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आणि एक म्हणजे अजून त्या आधीच्याच प्रश्नाला एक छोटस
उत्तरात थोडी वाढ करतो जी हा आय सर. थिंक समजण्याच्या दृष्टिकोनातनं चांगली आहे, की जर आपण हे भाषेशी रिलेट केलं, म्हणजे आपण लेट्स से कुठल्या दुसऱ्या देशात गेलो आणि तिथं राहणार असू, तर आपण तिथली भाषा शिकतो, बरोबर? तिथं म्हणजे आता मी जर भारत सोडून समजा कुठं श्रीलंकेत गेलो आणि श्रीलंकेत मला सेटल व्हायचं असेल, तर मी तिथली भाषा शिकणार. तर तसंच आहे. म्हणजे आपण जेव्हा क्लायंटकडनं प्रोजेक्ट घेतो, त्यावेळेला आपण आपल्याला क्लायंटची भाषा बोलता आली पाहिजे. क्लायंट ज्या भाषेत बोलतो, क्लायंटची भाषा ही टेक्नॉलॉजी नाहीये, टेक्नॉलॉजी ही आपली भाषा आहे. तर आपल्याला क्लायंटची भाषा म्हणजे क्लायंटचा बिझनेस हा शिकून घेता आला पाहिजे आणि क्लायंटच्याच भाषेत त्याच्याशी बोलून आपल्याला त्याच्या रिक्वायरमेंट चांगल्या कळतात. मग टेक्नॉलॉजी टर्म्समध्ये त्या ट्रान्सलेट करणं ही आपली जबाबदारी असते. आणि ते केल्यानंतर सुद्धा आपण काय केलंय हे क्लायंटला सांगताना आपल्याला त्याच्याच म्हणजे बिझनेस लँग्वेजमध्येच सांगणं भाग असतं. आपण टेक्नॉलॉजिकली काय केलं इम्प्लिमेंट हे क्लायंटला सांगून सुद्धा कळणारं नसतं. बरोबर. करेक्ट. आपण एक हा, तर माझा प्रश्न असा होता की तुम्ही दोघं एकत्र बिझनेस करता इतक्या वर्षापासून, तर कधी असे तुमच्यामध्ये वादाचे प्रसंग आले का आणि ते तुम्ही कसे टॅकल केले? म्हणजे खूप आले असतील, पण एखादा असं की खूप टोकाला गेलेला वाद, परंतु तुम्ही तो कसा टॅकल केला? कारण जेव्हा आपण पार्टनरशिप मध्ये कुठला बिझनेस करतो तेव्हा सगळ्यात आधी हा प्रश्न समोर येतो की असं म्हणजे आपलं पटेल का किंवा काय, तर ते कसं तुम्ही टॅकल केलं? नाही, या बाबतीत आय थिंक मी स्वतःला फार लकी समजतो की बिझनेस पार्टनर दीपक सारखा माणूस आहे. दीपकशी जर तुम्ही भेटलात आणि त्याच्याशी इंटरॅक्ट केलं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, तर तुम्हाला कळेल की दीपक हा असा माणूस आहे की त्याच्याशी कुणाचाच वाद होऊ शकत नाही. नाही, हे उत्कर्ष थोडं मोठं पण आहे, पण म्हणजे मी सांगायचं म्हणून हे सांगू शकतो की आमची जी बँडविड्थ आहे, फ्रिक्वेन्सी आहे, ती एकदमच चांगली सुरुवातीपासून राहिलेली आहे. आणि असे कुठलेही विषय जिथे आम्हाला म्हणजे थोडं वेगळा मत आहे दोघांचं, त्या गोष्टी नेहमी आम्ही डिस्कशन केलेल्या आहेत. आणि त्यात म्हणजे एक जे व्हॅलिड गोष्ट असेल तीच फायनली आम्ही ऍग्री करून करत आलेलो आहोत. तेव्हा कसं झालंय, कधी वाद असा नाही निर्माण झालाय. डिस्कशनसाठी पॉइंट्स नेहमी आम्ही म्हणजे रादर आम्ही डिस्कसच करत असतो सगळ्या गोष्टी त्या ठरवण्यापूर्वी. तेव्हा वाद तसा होत नाही ऍक्च्युली. वाद तेव्हा होतो जेव्हा एक ठरवतो आणि एक म्हणजे ऐकत असतो नुसतंच. ओके, म्हणजे हा एक पॉइंट मिळाला मला की डिस्कशन महत्वाचं आहे आणि हो, हो. ते एका म्हणजे चांगल्या पातळीवरती होणं हो, हो. आवश्यक आहे. हो. आणि म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलात आत्ता, तो एका वेगळ्या दृष्टीने पण महत्वाचा आहे की ही जी म्हणजे फाउंडर मेंबर्सचं जे एकमेकांबरोबर ट्युनिंग असायला लागतं, ओके, ते नसल्यामुळे फेल झालेले बिझनेसेस आम्ही बघितलेले आहेत. म्हणजे आमच्याच फ्रेंड सर्कलमध्ये ह्या पर्टिक्युलर गोष्टी म्हणजे बिकॉज ऑफ लॅक ऑफ कोऑर्डिनेशन बिटवीन फाउंडर मेंबर्स बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज किंवा बिझनेस आयडिया व्हायबल असून सुद्धा त्या सक्सेसफुल नाही होऊ शकलेल्या आहेत. हा पॉइंट महत्वाचा आहेच. म्हणजे ही गोष्ट ही सतत थ्रूआउट द लाईफ सायकल ऑफ द बिझनेस हे कोऑर्डिनेशन सतत असणं फार गरजेचं आहे. थँक्यू बरोबर. सर. येस. धन्यवाद उत्कर्ष सर, दीपक उदळे सर, तुम्ही